आजच्या या नाट्यवाचन कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. हा कार्यक्रम एक खास कारणासाठी केलेला आहे. स्टेज डेअरिंग किंवा स्टेज कॉन्फिडन्स हे येण्यासाठी BVI पुणे सेंट्रलच्या महिलांनी हा कार्यक्रम हातात घेतलेला आहे. आमच्या असं लक्षात आलं की आम्ही बायका खूप काही करू शकतो, पण जेव्हा आमची मतं मांडायची वेळ येते 4 चौघांसमोर, तेव्हा आम्ही मांडू शकत नाही. अगदी साध्या साध्या गोष्टी म्हणजे बिल्डिंग सोसायटीची मीटिंग म्हणा किंवा शाळेत पेरेंट्सची मीटिंग म्हणा, नाही तर आपली BVIची बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मीटिंग म्हणा, आमची मतं मांडायला मला खूप भीती वाटते. आमचा आत्मविश्वास वाढण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम ठरवला आणि शिवाय हा स्टेज कॉन्फिडन्स आणि सेल्फ कॉन्फिडन्स वाढण्यासाठी BVI सारखा मंचच नाही, इथे आम्हाला नेहमीच प्रोत्साहन दिले जाते. या कार्यक्रमासाठी आम्ही बायकांनी बरीचशी मेहनत घेतली आहे, वेळात वेळ काढून भेटलो आहे, प्रॅक्टिस केली आहे, पण आम्ही मजा देखील खूप केली. एकमेकींच्या घरी जाणे, खाणे पिणे, हसणे खिदळणे, ही प्रॅक्टिस आम्ही खूप खूप एन्जॉय केली आहे आणि आमचा हा कार्यक्रम तुम्ही एन्जॉय कराल हीच अपेक्षा. चला तर मग कार्यक्रम बघूया. आणि एक छोटीशी रिक्वेस्ट, सगळ्यांनी प्लीज मोबाईल फोन बंद ठेवले तर आम्हाला डिस्ट्रॅक्ट होणार नाही. विसरलं तर प्रॉब्लेम येईल. थँक्यू व्हेरी मच अँड वन्स अगेन वेलकम. नमस्कार, मी विद्या कमिस्कर. लहानपणी आमची आजी आम्हाला एक 7 वाराची कहाणी सांगायची. म्हणजे सोमवारची कहाणी, मंगळवारची कहाणी, शुक्रवारची कहाणी. तशीच आज आम्ही तुम्हाला एका रविवारची कहाणी सांगणार. ही कहाणी बापू या नावाच्या गृहस्थाची. हे गिरगावात एका मोठ्या बंगल्यात राहत असतात. समोरच असलेल्या 4-5 चाळींचे ते मालक असतात. शिवाय बँकेत क्लार्क सुद्धा. पण माझ्या घरात माझ्या मनासारखी एक सुद्धा गोष्ट झाली तर शपथ, असे त्यांना वाटत असते. उदाहरणार्थ रविवार, आठवड्यातून फक्त एकदाच येणारा रविवार. आठवडाभर बँकेत काम करताना बापू डोळे लावून बसतात रविवारकडे. उशिरा 8 वाजेपर्यंत झोपावे, ना आंघोळीची घाई, निवांत पेपर वाचत चहा घ्यावा, बायकोसोबत पेटी वाजवावी, एवढीच माफक इच्छा. ऐकून तर बापूंची इच्छा पूर्ण होते का? सादर करीत आहोत पु ल देशपांडेंची वाऱ्यावरची वरात ह्या नाटकातील एक प्रसंग. एका रविवारची कहाणी. पात्र परिचय. खूपच मिस्किन थट्टा मस्करी करणाऱ्या बापूंच्या भूमिकेत अंजली पवार. वेगवेगळे उपक्रम हातात घेणारी त्यांची बायको मालकीच्या भूमिकेत मीना गोलकर. अगदी नाटकातला रामागडी असतो तसा अत्यंत आगाऊ असा बाबूंचा गडी रामाच्या भूमिकेत संगीता हरसोळे. बाबूंच्या घरासमोरच्या चाळीत राहणाऱ्या अगदी साध्या निरागस व स्पष्ट वक्त्या कडवेकर माईच्या भूमिकेत सुजाता साळुंखे. हाय फाय सोसायटीत राहण्याचा आव आणणारी मालकीची मैत्रीण वासंतिका गर्देच्या भूमिकेत कल्पना भावसार. मंडळात मालकी बरोबर काम करणारी मैत्रीण नलिनी गुप्तेच्या भूमिकेत अनुपमा सूर्यवंशी. वेशभूषा सपना घोटकर. चला तर मग बघूया सीमांतिनी भावसार दिग्दर्शित बापूंची रविवारची सकाळ. चला आज रविवार, शांत बसावं आणि जरा पेटी वाजवली, एवढीच माफक विचार. तेवढ्यात ज्याची पॉकेट त्याच्या घरात त्याचा अभिनयाचा बसार. कोण
त्या सगळ्या नेमक्या रविवारी. पूर्वी रविवार हा पुरुषांचा दिवस होता. आता बायका की अहो एक रविवार त्यांना ऑफ मिळतो वगैरे बोलायला लागले. अहो स्वस्त काय बसत नाही ना, आता येतील ना त्या. येऊ दे, कोणी येऊ दे. मेलं कोंबडा आगीला भीत नाही. एवी तेवी रविवार तुझगाच आमचा. सांग काय करू? ती पेटी ठेवा कुठे? पेटी ती डोळ्यात येते हिच्या. अहो उचलता ना. उचलतो. पाहिलं पेटीला हात लागल्याबरोबर फोन वाजला. अरे वाजवत नाही आहे, उचलतोय. अहो जरा फोन उचला. नक्की काय उचलू सांग? पेटी की फोन? पेटी ठेवा. हॅलो कोण? नलिनी? अय्या केव्हा आलीस? व्हॉट अ सरप्राईज. किती दिवसांनी तुझा आवाज ऐकला. थांबा हो, हे काय? अगं बॅकग्राऊंड वाजवतोय आनंदाचं. कुठे उतरली आहेस? सबनीसांच्या घरी. ती काय मोठी माणसं वाळकेश्वरची, आणि आम्ही काय केंद्रावरती गरीब माणसं. तिथे म्हणजे तुझ्या मिस्टरांना सगळं वेस्टर्न स्टाईल युरोपियन फूड. अगं तुझे मिस्टर 40 सेक्रेटरी झाले. हो का? अहो नलिनीचे मिस्टर 40 सेक्रेटरी झाले आणि आधी ते कलेक्टर होते. हा एक प्रकारचा टोमणा आहे बघा आम्हाला. असले वेळोवेळी मिळतात आम्हाला. सवय झाली आता. खरं तर मला व्हायचं होतं पेटीवाला. थांबा हो, मग किती दिवस आहेस मुंबई? आज संध्याकाळी जाणार, मग ये ना. ये ना. पाहिलं रविवार सकाळ कसं चालले आहे ते. ये ना, या सगळेजण या. हो हो, मिसेस करते येणार आहे. हो, वासंतिका करते. शिष्ट नाही तर काय मिळी, पण नसतं बोललं तर वाईट दिसलं असतं. अगं आम्ही मागे दिल्लीला गेलो होतो ना, तेव्हा आपल्या बंगल्यावर कॉफीला बोलावलं होतं. मग रिटर्न नको का करायला म्हणून बोलावलं. रिटर्न? रविवारी सकाळी रिटर्न? हो हो, लगेच ये. मिस्टर कुठे आहे तुझे? झोपले आहेत? हा रविवार. हो हो, आमच्या घरी आरामच चाललाय. पुरुषांचा आराम म्हणजे बायकांचं मरण. पहा याला चोराच्या उलट्या म्हणतात. तुम्हीच पाहिलंय. झोपायचे कपडे आम्ही लिहिले, डालडाचा 5 उकली डब्बा डोक्यावर लिहिलेले ठेवला तरी काही नाही. आता तो समोरचा कडवेकर बाळांकडे राहिला तो काय माझा अपराध? आणि त्याला तिथे काय झालंय देव झाले. बायकांचं मरण काय. ठीक आहे, घेतला चॅलेंज. तुला दाखवतोच काम करू. पहिली पेटी उचलतो. अरे नुसती उचलतोय. रामा रामा फोन बघू. हॅलो हॅलो. काय रे? माझाच आहे. हॅलो. अरे हॅलो म्हणजे तू हॅलो नको बोलू, तू मोठ्यानंच बोल. काय जगण्याचा मामा शिक आहे. येतं येतं. कुठे येता? कुठे जायचं नाही आता, पाहुणे यायचे. होय, आमच्या जगण्याचा मामा शिक नाही. तो मेला म्हणजे मग जेवत असतास तर हात धुवायचे ये म्हणून सांगित होता. माणूस मेला म्हणजे परत येईल काय? काय ते बोलता होता खरा की खोटा? खरा खरा. जा जा तू. अहो जा काय? आपण घाबरू नकोस, मी आहे. हा नाही तरी रिकाम टेकडेपणा करण्याबद्दलच पगार करतो. मी करतो काम, तू जा. जगल्याचा मामा दर रविवारी सकाळी बराच शिकवतो. तिथे पहिल्या धरायची झाली असेल तयार. काय? तुला नाही कळायचं ते. घरातलं काम सांग काय करू. आणि तू तयार हो बघू आधी. तुझ्या मैत्रिणी येतील नटून. मला नाही आवडत हे असलं. हे आपलं उगीच ना. विचार नटण्यापुढे कुठलाही सिनेमा नाटक वेळेवर मिळत नाही आम्हाला. आमचं लग्न झालं तेव्हा सिनेमा बघायला गेलो होतो. संत तुकाराम. तिचं सगळं नटणं, दागिने चढवणं, उतरवणं होत क्षेत्रात गेलो. त्यावेळी तुकारामांचं विमान आम्ही जातो आमच्या गावाकडं चाललो होतो. पण तरी देखील सुखी संसार करायचा असेल तर सांगून ठेवतो. अहो छे अजून तू इथंच. हे असं बावळटासारखं मला नाही हे आवडत. त्या मिसेस पाटणकर पहा, केव्हाही पहा कशा दिसतात. समजलं. तुम्हाला काय वाटतं आम्हाला काय तशा राहता येणार नाही. पण मिस्टर पाटणकर मुलांना
सांगून येतात. उगाचच बैठक ठीक केल्यासारखं दाखवतात. नंदिनीबाई आल्या वाटतं. या या. बाई कुठं आहे? येत आहे. बसा आपण. आणि साहेब कुठं आहे? साहेब आहेत इथेच आहे. बाईंना सांग मिसेस नलिनी कुठे आल्या आहेत म्हणून. त्यांना ठाऊक आहे आपण येणार आहे ते. त्यांनी सांगितले मला पसरून ठेवायला. मिसेस गर्दे पण येणार आहेत. वासंती का गर्दे? त्यांच्या मिस्टरांची पॅरिसला बदली झाली. वेळ नव्हता त्यांना. कुबाच्या प्लेनने जायचे आहे. 15 दिवसांसाठीच वेळ काढले त्यांनी. तिथे काही मासिक वगैरे आहेत का? आमच्या घरात एक मासिक तिकीट तर शपथ. बर. डिरेक्टरी कुठे आहे? कुणाचा नंबर हवा आहे? सांगितलेलं ऐकायला शिकवलेली वाटतं बाईंनी. हो हो. डिरेक्टरी ना हरवली. कुणाचा नंबर हवा आहे? बोरगावकर. प्रमिलाबाई बोरगावकर. यंदाच्या कार्याध्यक्ष 262661. तुला काय ठाऊक? आम्हाला नेहमी फोन करावा लागतो त्यांना. मिस्टर बोरगावकरांची नागपूरला ट्रान्सफर होणार होती. पण मिसेस बोरगावकरांनी खटपट करून ते कॅन्सल केले. तशी म्हणजे शी इज अ श्रूड वुमन आणि वायर पुलिंग मध्ये एक्सपर्ट आहे. माझं नाही हे मत, पण परवा मिसेस बापट आल्या होत्या ना, त्या म्हणत होत्या. चोरून ऐकतोस वाटतं. चोरून कशाला? इथं राजवंशपणाला ऐकायला भीती आहे का कोणाच्या बापाची? वा. बर. बाईंना सांगू नये मी आले म्हणून. गेलो असतो, पण कपडे करताना मी डिस्टर्ब केलेलं त्यांना आवडत नाही. थंड काय का काही? पाणी आणि थोडंसं. लेमन स्कॉचच काय ना. आम्ही नेहमी इंग्लिश स्कॉच वापरतो. इंडियन स्कॉचची क्वालिटी म्हणजे अगदी रॉटन. मिसेस ठाणेदारांच्या घरी कधी स्कॉच पाहिले तुम्ही? त्यापेक्षा देऊ नये नाही गो. वा. बाईंची भाषण अगदी पाठ झालेली दिसत आहे. किती वर्ष आहे तिथे? झाली आता 17-18 वर्ष. चांगल्या वागवतात का बाई? वा, अगदी घरच्यासारखं. लग्न बिग्न झालंय का? त्याशिवाय आता कोण राहू देईल? असं आहे का? तर काय चालली आहे ना गाडी दुसरं. बायको काय करते रे तुझी? कपडे बदलते. हा? नाही कपडे धुते. पाहिलं जरा तुमच्याकडे लक्ष दिल्याबरोबर गोंधळ झाला. मग नलिनीबाई काय घेणार आपण? मिसेस गर्दर नाही येऊ दे. पगार काय देतात रे तुला बाई? पगार मी सगळा पगार 1 तारखेला त्यांच्या हातात देतो. खर्चाला देतात थोडा. वा. फारच विश्वास दिसतोय बाईंच्यावर. काय काम करतोस? आता जे पडेल ते. आपलं घर म्हटल्यावर नको का करायला? मग आम्हाला दे नाही करत तुझ्यासारखा. माझ्यासारखं मी नको पाहिजे तर. तू चालेल, पण दिदीला यावं लागेल ना. येऊ की. आपण कुठे सबनेसाच्या घरी उतरलाय ना? 354522. अरे वा. फारच विषय आहेस की. अहो कसं काय? विद्याधर पंडितांच्या पोपटाची गोष्ट ठाऊक असेल तुम्हाला. कोण विद्याधर पंडित? अहो तो 3रीला धड्यातला. त्याच्या घरातला पोपट घरातला ऐकून संस्कृत बोलायचा म्हणे. ऐकायचं आणि बोलायचं. मिसेस करते आला वाटतं. या. Hello, Nalini. How are you? How are you? So, congratulations. Mr. Gupta joint secretary झाले ना? दिल्लीला झाली का ट्रान्सफर? Oh, what a pity. हा? म्हणजे आम्ही दिल्लीहून चाललो आणि तुम्ही तिथे
पाहिजे? कोलन वॉटर की वुलन वॉटर? आपण गरम सुटाला वुलन सूट म्हणतो आणि तापात डोक्यावर थंड थापतात ते कोलन वॉटर म्हणून म्हणतो. थंड पाणी की गरम पाणी? कोलन वॉटर की वुलन वॉटर? बाईंना सांग उन्हाळा फार वेळचं ना मला येऊन. उन्हाळा फारच आली नाही. यंदा मसुरीला सुद्धा फारच फार होतं. आम्ही सुट्टीला गेलो होतो. आम्ही मालवणीला गेलो होतो. आम्ही म्हणजे बाई गेल्या होत्या. आम्ही इथेच. आम्हाला रजा मिळायची म्हणजे कशी? I really wonder why he's poking his nose. अरे पाणी आणून दिलं होतंस ना तू. हो राहिलंच बरं का. हो मला फक्त 15 मिनिटं वेळ आहे म्हणून I had one more. हॅलो, आय एम सॉरी. वा, पण क्यूट दिसतेस ग. मी जर पुरुष असते तर तुझ्याशी नक्की लग्न केलं असतं. अगं, पण तुझे मिस्टर कुठे गेले? हे भेटले नाही तुम्हाला? मग त्याकडे भेटलं. तुझा सर्वंट होता की फार इफिशियंट आहे हो. म्हणजे रामा गेला नाही अजून? मगाशीच पहिला निघाला होता. सर्वंट चांगला आहे पण जरा जास्त बोलतो. म्हणजे if you don't mind म्हणून आपलं सांगितलं. तुम्हाला काही बोलला का? इतका अपसेट आहे ना मेला. ज्यात तोंड होतो. That's exactly. म्हणजे मी म्हणत होते ना आमच्या सर्वांना हे असतं मुळीच आवडत नाही. म्हणताई हो म्हणताय. या मिसेस कडवेकर. कसलं हो उगाच मिसेस आणि मिसेस. सरळ मामी म्हणायचं बघा. आमच्या चाळ्या समोर इथे राहतात. मिस्टर कडवेकर पोस्टात आहेत, क्लार्क आहेत. हो का? मग काय नलिनी? How is your husband? He is naughty as usual. ख्रिश्चन काय होते की पारसी? नाही हो, या वासंतिकाबाई करते आणि ह्या नलिनी गुप्ते. मराठीच म्हणा की मग ते आपलं भाषा बोलायचं सोडून सायबरचं भाषा कशाला बोलताय काय की? मी तर कानडी असून मराठी कसं छान बोलतो. आणि हे असं काय हो? आणि ते ब्लाऊजला हात शिवायच्या आधी घालायचं घाई कशाला अरे साधा नाही. असं बोलू तरी एकदम मामी. काय राग आला काय हो? आमचं बोलणं म्हणजे कंट्री बघा एकदम. ह्या आता पॅरिसला चालल्यात बघा मामी. म्हणजे इंग्लंड काय विलायतीला लांब की हो. पण तिकडं सगळं म्हणजे भ्रष्टाचार बघा. आमचं भाची असतंय तिकडे लंडनला. आपली भाची लंडनला असते. हो, माझ्या भावाचं मुलगी. आमचं भाची जावई म्हणजे ICS बघा. उपेंद्र व्यंकट यंगमराठी ICS म्हणतात बघा त्याला. हो का? ICS का? मग why don't you listen नाही? बसा ना आपण. रविवार सकाळ म्हणजे घर सोडून गावावर हिंडायचा वेळ काय हो? घरी सगळं पुरुष माणूस रजा म्हणून आणि बाई माणूस काय यल्लम्मासारखं गावावर घाट वाजवीत फिरायचं काय? पण विलायत म्हणजे सगळं अंडी अरिष्ट ठेव. म्हणताई ही आळूवडी आणल्या हो बापसाहेबाला. तुमचं मालक म्हणाले नाही काय त्या दिवशी मामी आळूवडी फार दिवस केलं नाही म्हणून. आमच्या यांनी आज आळू मात्र छान आणलं बघा. कधी जन्मात इतकं चांगलं बाजार केलं नव्हतं. आणि ह्या काय एकटंच जाणार काय विलायतीला? छे यांचे यजमान देखील मोठ्या पगार आहेत. 3000 रुपये महिन्याला मिळतात. आता ओव्हरसीज अलाउन्सेस धरून 4000 होती. म्हणजे तसं नाही पण एवढं 4000 महिन्याला म्हणजे जिवंत आहे यजमान. मग कुंकू कमी लावत हो 2 पैशाचं. आमचे यजमान 116
काढणार आणि बापसाहेब पेटी वाजणार. एवढं मोठं बँकातलं साहेब घर मालक कोणतं कापून बोलणार काय? हे काय हो बापसाहेब? बघा किती साध आहे. आळूवडी आणली बस काय? आणि हे काय सोंग काढलंय हो? रामावळीची नक्कल करताय काय? काय तुमचं थट्टा कुणाला कुठं येऊन पोचवीत देवजाण. आमच्या यांना पानगडा पाजला, आता यांना काय पाजताय? आणि मामी कोल्ड कॉफी घेणार काय? माझं उपवासाच. चला जाते मी. बापसाहेबांचा पास बघत बसले तर संध्याकाळ होईल. आमच्या वाडीतल्या गणपती उत्सवा हसून हसून पोटात गोळी येतं. जरा दाखवा की नाटक. हे आता आले तर त्यांना येते हो. आम्ही पाहिलं थोडंसं नाटक. आपण उगीचच तकलीफ घेतली. वा वा वा, तकलीफ कसली? बायकांनी कामं करायचे, नवऱ्यांनी पेट्या तबले पडवीत हिंडायचे दिवस गेले आता. मी देखील सर्वांना हेच म्हणते. बाकी खरं सांगू का, मी केव्हाच ओळखलं होतं. बरोबर आहे. अहो काही झालं तरी पायीच पाणी आहे. बरं आपण बसा बोलत, घरात काम पडलंय हो. ऑफिसची कामं देखील घरी आणता का? अहो ऑफिसचं कुठलं, घरातलंच. सर्वच प्रॉब्लेम कठीण झालाय. शिवाय मिळतात ते म्हणजे ते खूप ते 30 नोट आपल्याला ज्या त्यात. आय एम सो सॉरी. म्हणजे मला म्हणजे फोन आहे ॲक्च्युली. तुम्ही देखील खूप वेळ म्हणजे आणि हो एक सर्वंट टिकेल तर शकत सारखं लक्ष द्यावं लागतं. बरं आम्हाला म्हणजे त्या मिसेस तेंडुलकरांसारखं जमत नाही. दिवसभर नोकरांच्या वर भर टाकून बॅडमिंटन खेळत हिंडायचं. तेच ते पाटण करता. बायका मुलांना सुद्धा आंघोळ घालतात. आमच्या सर्वांना तर कप सुद्धा धुता येत नाही चहाचा. अहो तुम्ही त्यांचं काय ऐकता? चेष्टा करता येते. तुम्ही आता जा बघू. अजून आंघोळ देखील झाली नाही. आणि डोक्याला काय म्हणलंय ते सोडा बघू. अगं 5 उत्तर डालडाचा डब्बा पडला. टेलिफोन आलाय हो. असं का काय करतेस? खरं म्हणजे नवरा बायकोने मिळून कामाची जबाबदारी घेतली पाहिजे. घर तर एकटे बाईचं असतं. कसं बोलला? मी हिला सारखं म्हणत होतो, नुसती कॉफी काय करतेस? इडली करतो हवी तर. तोंड पा इडली करणाऱ्याचं. हो जीसस, तुम्ही इडल्या करता? मग त्यात काय कठीण आहे? 2 टिपऱ्या तांदळाचं बारीक रवा आणि 3 टिपऱ्या उडदाची डाळ 4 तास भिजत ठेवून पाट्यावर बारीक वाटायचे. तुमच्याकडे मिक्सर आहे का? मग प्रश्नच मिटला. वाटून झालं की कढईच्या मोठ्या भांड्यात घेऊन त्यात थोडं थोडं अर्धाशेर पाणी घालून फोडणीनं नाही तर पळीनं कुसळायचं. मग त्यात तांदळाचा रवा आणि बेताचं मीठ घालून थलथलीत भिजवून उबदार वाटेत ठेवायचं. तुझ्या पीठ फुगून येईल. हाऊ वंडरफुल. मी कॉफी आणते ना. थांब मी सांगतो. नको. अगं थांब थांब. आता थोडी चाल बदलतो ना. आय एम सो सॉरी ना. आय एम सुद्धा काय झालं हो? काही नाही हो. अगो बाई तुमच्या डोळ्यात पाणी आलं का? अहो पण खरंच आम्हाला तुमचं इन्सल्ट करायचं नव्हतं हो. अहो तुम्ही काय इन्सल्ट करणार? त्यांनीच इन्सल्ट करून पाठवलंय. म्हणजे काय सांगू, स्वतःच्या घरात स्वतःला बोलायला चोरी आहे हो. हे घ्या रुमाल. अहो एका एवढे हात रुमालाने आमचे काय अश्रू पुसले जाणार? काय? आभाळ फाटलंय हो. काय? आभाळ हो. स्काय स्काय. काढणी घासा, धुवा, खरकटी काढा, झाडू मारा, मुलांचं काढा, पण एक गोड शब्द नाव नका काढू. कल्पना नव्हती हो. बरं भाड्याला काय करणार? आता तुमच्या घरी मिस्टर करते तुम्हाला खरंच जे काही वापरत असतील ते इतरांना कळेल का? आता बोलू नये, पण मी थोडासा भावनाप्रधान आहे. तुमच्यासारखी इतकी सुंदर बायको आहे, पण तिला सोडून त्या टायपिस्ट पोरीची पाहिलं अंदाजाने मारलेला टोला बरोबर बसला की नाही? सेक्रेटरी पोरीशी भानगड केली नाही तर तो साहेब बसला. जाऊ दे, आमच्या नशिबी भांडी घासणं, दुसऱ्यांचे नवरे टायपिस्ट, सेक्रेटरी, क्लबात बॉल डान्स, आम्ही बसलो इथं दादा वाडा कुस्ती काढा करीत. उगी होती. रडू नका हो. आज एक हात रुमाल दिला
रोज कोण येणार आहे माझे डोळे पुसायला? ती पकडली हो टेंबूळ आलाय. दांडाचा डबा पडला ना? ते 4 लोकांना सांगायचं दोन्ही वाळत घालायची काठी. अहो हे पिढी जात चाललंय. कुठून येऊन पडलो ह्या घरात असं झालंय. त्यापेक्षा वडिलांनी विहिरीत का लोटून नाही दिलं म्हणतो मी. असे बोलू नका हो. मी किती फार सेंटिमेंटल आहे. अहो विहिरीत धक्कून काय उपयोग होणार होता? आमच्या वडिलांनी लहानपणीच पोहायला शिकवलं. हाऊ सेन्सिटिव्ह आहे. ठाऊ ठाऊ त्या आल्या वाटतं. बघू नका ना तुमच्याकडे. पर्स छान आहे तुमची नलिनी बाई. कॉफी घेतली झाली मी. खरं सांगायला विसरले मी. कॉफी नको मला. मग चहा करून आणून देऊ का? नको नको. आपण उभे का? बसा ना. पुरुषांच्या पुढे बायकांनी उभं राहायचं असं होतं पूर्वी. आता काळ बदलला. असू दे. ईश्वर, काही झालं तरी पुरुष ते पुरुष आणि बायका ते बायका. नाही का म्हणाली मी? अर्थात नवरा घरी बसला म्हणून त्याला एवढं छळायला नको. कोणी छळलं नवऱ्याला? छळलं नाही ग. त्या आपल्या एक जंगल तत्व सांगते. होय ना हो? होय होय. मग चहा आणू? नको. चहा कॉफी वगैरे सध्या जरा नकोची झाली आहे मला. मला सुद्धा नकोशी होते कधी कधी. हो असं नाही. नाही नाही तुम्हाला म्हणालात ना मला त्या अर्थाने नाही बरं का. ईश्वर मग काय खावंसं वाटतं तुम्हाला? भजी करू? ईश्वर तुम्ही कसं ओळखलं? आमचा सेल्फी झाला ना तेव्हा सारखी भजी खावीशी वाटायची तिला. खरंच? मुलं कुठे गेली ग? ट्रिपला. वज्रेश्वरी कुठे? हे पाहिलंस? यांचं घरातलं लक्ष 8 दिवस झाले. सुट्टीत आत्याबाईंकडे गेली आहे कोल्हापूरला. तुला सांगून गेली असते. आम्हाला कशाला सांगतील? पाहिलं थोडंसं घसरत होतो. वासंती का बाई तुमचे पातळावरचं डिझाईन मात्र फारच डेलिकेट आहे हो. बरं मी जाते. झाली 15 मिनिटं. बसा हो. मी आलोच. भजी घेऊन येतो. अगं कॉफी नको तर दुसरं काही घेणार ना? मला मात्र निघायलाच पाहिजे ना. यानंतर तुझे मिस्टर भजी करायला ना म्हणजे मग उशीर होईल. अगं त्याचं काय ऐकता तुम्ही? नुसतं सावटपणा चालत आहे. इतका चांगला नवरा मिळायला भाग्य लागतं. शिवाय त्यांना ॲप्रिसिएशन किती आहे. मी नवी साडी नेसले आमच्या साहेबांच्या लक्षात देखील आलं नसतं. जाऊ दे. खरंच भाग्यवान आहात तुम्ही मालकीबाई. इतका प्रेमळ नवरा मिळायला. अगं आता दांडीवर कपडे वाळत घालायला जागाच नाही. वरच्या गच्चीवर नेऊन टाकतो. एवढं हे काम झालं की भजी तळायला गेलो. हा जायचं नाही. बाकी आमच्या त्या क्लबातल्या बायका गेल्या एक दुसरीचे सर्वंट्स पळवतात. तसं नवरे पळवायची असती तर मी नक्की तुझ्या नवऱ्याला पळवलं असतं. अगं शुद्ध सावटपणा चालवलाय त्यांनी. आणि कुठल्या बाईला नवऱ्याने असली कामं केलेलं आवडतील? सत्य आहे. हॅलो मिसेस गर्दी पाहिजे? हां थांबा. हां कोण? साहेब उठले आले का? इतके उशीर? रविवारी काही झालं तरी हे 11 वाजेशिवाय उठत नाही. अरे वा वा वा. हो आले मी. अच्छा इडलीच्या रेसिपीबद्दल थँक्स. येणार का नलिनी? हो चल येते. नलिनी बाई हा तुमचा हात रुमाल. तुमच्याकडे कसा आला तो? आला. राहू दे हो. राहू दे काय? आमच्या घरात काय झुंजाला नाटक करायचं आहे? त्या एका हात रुमाला बाई पाव डझन घेऊन झाले. बरं आहे. आणि प्रकृतीची काळजी घ्या ना. अजून भजी खावीशी वाटली तर खात जा. आता घरी गेल्यावर यांनाच कसं ते भजी तळायचे. लोकांचे नवरे लुगडीत होतात. अच्छा बाय बाय. काय हात जोडते. आंघोळीला जाऊ? नको हॉल झाडू? नको. मग काय करू? थांबा. वाजवा पेटी. पण एक काढली. काय पेटी वाजवायची ती एकटे बसून घरी वाजवा. ती भूतावळ नको. अगं ती भूतावळ मी का जमवतो? का? तू कधी असे छान कपडे घालून ऐकायला बसली आहेस का माझी पेटी? नाही. फार नाही. आठवड्यातून एकदा फक्त रविवारी सकाळी. काय ऐकायची इच्छा आहे? काहीही चालेल. वा एक मिनिट. पाहिलं की एका रविवारची कहाणी आहे. मी अशी पेटी वाजवतो आहे की असे छान कपडे घालून ऐकते आहे. रविवार सकाळ आहे. आंघोळीची काही नाही काही नाही. यापेक्षा सुखी संसार